आणि बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। तुम्ही घराबाहेर एकटे जात असाल तर ही बातमी अवश्य पहा। 3 बिबटे भर वस्तीत फिरतात आणि ते कधीही दिसू शकतात असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय। 3 बिबटे फिरत असल्याने माणसावरही हल्ला ते करू शकतात। त्यामुळे खरंच बिबटे भर वस्तीत कुठे फिरतायत याची आम्ही पडताळणी केली। त्यात काय सत्य समोर आलं पहा। छत्रपती संभाजीनगरात 3 बिबट्यांची दहशत। भर वस्तीत बिबट्यांची गँग। बिबट्यांच्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? बिबट्या हे नाव ऐकून भल्या भल्यांचा थरकाप उडतो। सध्या संभाजीनगरात बिबट्या फिरत असल्यानं लोकांमध्ये दहशत आहे आणि त्यातच छत्रपती संभाजीनगरात 3 बिबटे फिरत असल्याचा दावा केल्यानं नागरिक दहशतीत आहेत। रात्रीच नव्हे तर दिवसाही घराबाहेर पडण्याआधी स्थानिक बिबट्याच्या भीतीनं 10 वेळा विचार करतायत। बिबट्या हल्ला करेल अशी भीती मनात निर्माण झाल्यानं लोक दहशतीत आहेत। व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहेत, त्यामुळे घराघरात बिबट्याचे व्हिडिओ पोहोचलेत। त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे का याची आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। हा व्हिडिओ संभाजीनगरातील असल्यानं याची माहिती वनविभागाकडून मिळू शकते। त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी वनविभागाकडून अधिक माहिती जाणून घेतली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। संभाजीनगरात 3 बिबट्या फिरतायत ही अफवा आहे। 3 बिबट्या फिरत नसून एकच बिबट्या फिरतोय। बिबट्याला पकडण्यासाठी शहरात पिंजरे लावण्यात आलेत। बिबट्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवू नये। त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये। मागचे जुने व्हिडिओ जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, तर लोक काय करतायत, YouTube वरचे व्हिडिओ घेतायत आणि ते ग्रुपवर पोस्ट करतायत, वेगवेगळ्या ग्रुपवर। मग त्यामुळे जास्त लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तर आमचं नागरिकाला वन विभागातर्फे आव्हान आहे की घाबरून जाऊ नका, परंतु काळजी घ्या, सतर्क राहा। आणि तसंच दुसरा एक आव्हान आहे की चुकीचे व्हिडिओ आम्हाला पाठवा, ग्रुपवर कुठल्या पाठवू नका। आम्ही खात्री करून तुम्हाला सांगतो की तिथं आहे का नाही। आपण आपली सुरक्षितता राहील याबाबतची काळजी घ्यावी असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं। तरी देखील बिबट्या दिसल्यास तातडीनं कळवा असं वनविभागाकडून सांगण्यात आलंय। मात्र संभाजीनगरात 3 बिबटे फिरतात हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।